नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पटोडे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 2 मधील शेतमजुरांच्या समस्या या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर सामान्यतः आर्थिक मोबदला घेऊन जो मजूर दुसऱ्याच्या शेतावर काम करतो त्याला शेतमजूर असे म्हणतात। तर शेतमजूर चौकशी समितीने जी व्याख्या केली आहे ते पुढील प्रमाणे आहे। तर वर्षातील अर्ध्यापेक्षा जास्त दिवस दुसऱ्याच्या शेतावर काम करणाऱ्या व्यक्तीला शेतमजूर असे म्हणतात। त्यानंतर आपण पाहूया शेतमजुरांचे प्रकार। तर शेतमजुरांचे मुख्यतः 4 प्रकार आहेत। पहिलं भूधारणेनुसार, दुसरं करारानुसार, तिसरं लिंगभेदानुसार आणि चौथं वयानुसार। तर आपण क्रमशः 4ही प्रकारांची इथं माहिती घेऊया। सर्वप्रथम आपण पाहूया भूधारणेनुसार प्रकार। तर त्यातील पहिला प्रकार आहे भूमिधारी शेतमजूर। तर ज्या शेतमजुराजवळ स्वतःच्या मालकीची थोडीफार जमीन असते अशा शेतमजुरांना भूमिधारी शेतमजूर असे म्हणतात। भूमिधारी शेतमजुराजवळ स्वतःच्या मालकीची जमीन असली तरी ती इतकी कमी असते की त्या जमिनीवर ते वर्षभर काम करू शकत नाही आणि तेवढ्या जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचे योग्यरित्या उदरभरणसुद्धा होऊ शकत नाही, म्हणून हे आपल्या शेतावर काम करून रिकाम्या वेळात दुसऱ्याच्या शेतावर काम करतात। त्यानंतर दुसरं प्रकार आहे भूमिहीन शेतमजूर। तर ज्या शेतमजुराजवळ स्वतःच्या मालकीची मुळीच जमीन नसते व उपजीविकेसाठी ते नेहमीच दुसऱ्याच्या शेतीवर काम करतात अशा मजुरांना भूमिहीन शेतमजूर असे म्हणतात। हे शेतमजूर पूर्णतः जमीन मालकावरच अवलंबून असतात। त्यानंतर आपण पाहूया करारानुसार शेतमजुरांचे प्रकार। त्यातील पहिला प्रकार आहे स्थायी शेतमजूर। तर जेव्हा शेतमजूर हा जमीन मालकाकडे एका किंवा काही वर्षाच्या कराराने कामाला राहतात तेव्हा त्या मजुरांना स्थायी शेतमजूर, संबंधित शेतमजूर किंवा सालकारी शेतमजूर असे म्हणतात। अशा मजुरांना कराराचा कालावधी संपेपर्यंत मालकाकडे काम करावे लागते, म्हणजेच मध्यंतरी त्यांना काम सोडून जाता येत नाही। मजुरीची रक्कम दर महिन्याला किंवा वर्षाला दिली जाते। त्यानंतर करारानुसार दुसरा प्रकार आहे अस्थायी शेतमजूर। तर काही शेतमजूर रोजमजुरीवर कामावर लावले जातात। जितके दिवस मजुराकडून काम करून घ्यायचे असते तेवढे दिवस त्याला कामावर ठेवले जाते। काम संपले की त्याला कामावरून कमी करण्यात येते। अशा मजुराला प्रति दिवसाप्रमाणे दररोज किंवा काम संपल्यानंतर शेवटी मजुरीची रक्कम दिली जाते। त्यानंतर लिंगभेदानुसार शेतमजुराचे प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे पुरुष शेतमजूर। तर शेतजमिनीत अंगमेहनतीची व परिश्रमाची कामे करून घेण्याकरता पुरुष मजूर कामावर ठेवले जातात। पुरुष मजुराकडे जमीन नांगरणे, झाडे तोडणे, बंधारे घालणे इत्यादी कामे सोपवली जातात। त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्त्री शेतमजूर। तर शेतजमिनीतील हलक्या प्रतीची व कमी परिश्रमाची कामे करून घेण्याकरता स्त्री मजुरांना नियुक्त केले जाते। स्त्री मजुरांकडे पेरणी करणे, निंदण काढणे, कपाशी वेचणे, पिकांची कापणी करणे इत्यादी सुलभ कामे सोपवली जातात। पुरुष मजुरांपेक्षा स्त्री मजुरांना कमी मजुरी दिली जाते। त्यानंतर शेवटचा प्रकार आहे वयानुसार शेतमजुराचे प्रकार। त्यातील पहिला प्रकार आहे बाल शेतमजूर। तर 15 वर्षाखालील शेतमजुराला बालमजूर असे म्हणतात। अशा मजुराकडून सुलभ आणि कमी जबाबदारीची कामे करून घेतली जातात। उदाहरणार्थ गुरांची राखण करणे, झाडांना पाणी देणे, बगीच्याची राखण करणे इत्यादी। दुसरा प्रकार आहे प्रौढ शेतमजूर। तर 15 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व मजुरांचा समावेश प्रौढ मजुरामध्ये होतो। प्रौढ मजुराकडून सर्व कामे करून घेतली जातात। प्रौढ मजुरांना बालमजुरापेक्षा जास्त मजुरी दिली जाते। तर त्यानंतर आपण पाहूया शेतमजुराच्या संख्येत वाढ होण्याची कोणती कारणे आहेत। त्यातील पहिला कारण म्हणजे लोकसंख्या वाढ। तर भारताच्या लोकसंख्येत जलद गतीने वाढ होत आहे, त्यामुळे शेतमजुरांच्या संख्येतही वाढ होताना आपणास दिसते। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मंद उद्योगांचा विकास।
तर औद्योगिक क्षेत्राचा मंद गतीने विकास होत आहे, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला रोजगारीसाठी जे आहे शेतीवर अवलंबून राहावे लागते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे लघु उद्योगाचा ऱ्हास. तर ग्रामीण भागातील लघु व कुटीर उद्योगाचा ऱ्हास झाल्यामुळे या व्यवसायातील लोक बेकार झाले आहेत व ते रोजगारीसाठी आता शेतीच्या कामावर अवलंबून आहेत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे पर्यायी रोजगाराची कमतरता. तर ग्रामीण भागात रोजगारीच्या पर्यायी साधनाचा अभाव असल्यामुळे कुटुंबातील सर्व लोक शेतीवरच कामे करताना आपणास दिसतात. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे शेतीचा लहान आकार. तर आंतरविभाजन व अपखंडनामुळे शेताचा आकार हा लहान झाला. लहान आकाराच्या शेतावर कुटुंबातील सर्वांना पूर्णवेळ रोजगार मिळू शकत नाही, त्यामुळे त्यांना इतरांच्या शेतावर काम करावे लागते. त्यानंतरचा मुद्दा आहे संयुक्त कुटुंब. तर ग्रामीण भागातील संयुक्त कुटुंब पद्धतीचा नाश झाल्यामुळे घराचे व जमीन जुमल्याचे हिस्से वाटे केले गेले. त्यामुळे प्रत्येकाच्या हिश्श्याला इतकी कमी जमीन येते की त्या जमिनीवर उदरभरण होऊ शकत नाही. परिणामतः त्यांना इतरांच्या शेतीवर कामाकरता जावे लागते. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे कर्जबाजारीपणा. तर ग्रामीण कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना आपली जमीन सावकाराकडे हस्तांतरित करावी लागते व जमीन निघून गेल्यानंतर शेतमजूर म्हणून त्यांना जीवन जगावे लागते. तर एकूणच डॉक्टर राधाकमल मुखर्जी यांच्या मते लहान शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम करणारी प्रत्येक बाब शेतमजुरांच्या संख्येत वाढ करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. तर त्यानंतर आपण पाहूया देशाच्या विकासात शेतमजुरांची भूमिका काय आहे. तर आपण खालील मुद्द्याच्या आधारे ते स्पष्ट करूया. त्यातील पहिला मुद्दा आहे भूमीचा परिपूर्ण उपयोग. तर ग्रामीण भागातील जमीनदार व मोठे शेतकरी आपल्या शेतीवरील कामे स्वतः न करता शेतमजुराकडून करवून घेतात. ग्रामीण भागातील काही सधन शेतकऱ्यांजवळ इतकी जास्त जमीन आहे की शेतमजुराच्या मदतीशिवाय ते आपल्या संपूर्ण जमिनीची लागवड करू शकत नाही. सधन शेतकऱ्यांना शेतमजुरांच्या सेवा जर उपलब्ध झाल्या नाहीत तर त्यांना बरीचशी जमीन ही पडीत ठेवावी लागेल. त्यानंतरचा मुद्दा आहे पडीत जमिनीचा उपयोग. तर भारतातील बहुसंख्य शेतमजूर भूमिहीन आहेत. शेत जमिनीचा लहानसा का होईना परंतु एखादा तरी तुकडा आपल्याजवळ असावा असे बहुतेक शेतमजुरांना वाटते. भूमिहीन शेतमजुरांची ही भूमीविषयक गरज भागवण्यासाठी सरकारने त्यांना पडीत जमिनीचे वाटप केले. बहुसंख्य शेतमजुरांनी रात्रदिवस मेहनत करून ती जमीन कृषीयोग्य बनवली व त्या जमिनीवर ते शेती करीत आहेत. त्यानंतरचा मुद्दा आहे अन्नाचा पुरवठा. तर भारतात सध्या जे अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होत आहे त्यात शेतमजुरांचा फार मोठा वाटा आहे. पिकांची पेरणी करण्यापासून ते पिकांचे एकत्रीकरण व प्रक्रियन करण्यापर्यंतची सर्व कामे शेतमजूर करीत असतात. देशातील कोट्यावधी लोकांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी अहोरात्र कष्ट करून अन्नधान्याचे उत्पादन करणारे हे शेतमजूर स्वतः मात्र बरेचदा अर्धपोटी व उपाशी असतात. संपूर्ण देशातील शेतमजुरांनी जर शेतीविषयक कामे सोडून दिली तर देशातील बहुसंख्य लोकांना 2 वेळच्या जेवणासाठी अन्न मिळणे कठीण होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे कच्च्या मालाचा पुरवठा. तर भारताच्या आर्थिक विकासामध्ये शेतीप्रमाणेच औद्योगिक क्षेत्रालाही बरेच महत्त्व आहे. औद्योगिक क्षेत्रातील साखर, कापड, जूट, तेल इत्यादी उद्योगांना लागणारा कच्चा माल शेतीमधूनच पुरविला जातो. हा कच्चा माल पिकविण्याचे कार्य शेतमजूरच करतात. त्यानंतरचा मुद्दा आहे आधार संरचनेची निर्मिती. तर देशाचा जलद गतीने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी वाहतुकीच्या सोयीचा विकास करणे आवश्यक असते. रस्ते, सडका व रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी असंख्य श्रमिक कामावर लावले जातात. या श्रमिकांचा पुरवठा मुख्यतः शेतमजूर कुटुंबातूनच होत असतो. शेतीचा हंगाम संपला की हे शेतमजूर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रस्ते व सडकाच्या कामावर जात असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे कृषी विकासात मदत. तर भारतातील शेतमजुरांना वर्षातून जवळपास 3 ते 4 महिनेच शेतीमध्ये काम मिळते. बाकीचे 8 ते 9 महिने त्यांना शेतीमध्ये फारसे काम नसते. म्हणून भारतातील शेतमजूर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी
8 ते 9 महिने कोणते ना कोणते काम करीत असतात. यात विशेषतः कृषी विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील अशीच कामे ते करीत असतात. उदाहरणार्थ शेतीला बांध घालणे, कालवे तयार करणे, तलाव तयार करणे, विहीर खोदणे, जमीन सपाट करणे इत्यादी. त्यानंतरचा मुद्दा आहे पशुपालनाचा विकास. तर भारतातील बहुसंख्य शेतमजूर आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत. शेती व्यवसायातील अपुरा रोजगार व अल्प मजुरीचे दर यामुळे केवळ शेतमजुरी करून त्यांचे उदरभरण होऊ शकत नाही. म्हणून बहुसंख्य शेतमजूर जोडधंदा म्हणून पशुपालनाचा किंवा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. त्यानंतरचा मुद्दा आहे गृहनिर्माणात मदत. तर शहराप्रमाणेच खेड्यातही घरांची समस्या भेडसावते. राहण्यापुरते का होईना परंतु स्वतःच्या मालकीचे एखादे तरी घर असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे शहरात व खेड्यात नवीन घरे बांधण्याचे कार्य अत्यंत वेगाने सुरू आहे. नवीन घरे बांधण्याकरता विविध साधनसामुग्रीची आवश्यकता असते. त्यापैकी विटा तयार करणे, कवेलू तयार करणे, लाकूड तोडणे इत्यादी कामे शेतमजूरच करतात. इतकेच नव्हे तर ते घर बांधण्याकरता लागणाऱ्या श्रमिकाचा पुरवठा देखील शेतमजूर कुटुंबातूनच होत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे सैनिकाचा पुरवठा. तर देशात सध्या जेवढे सैनिक आहेत त्यापैकी 80 ते 90% सैनिक शेतमजूर कुटुंबातून आलेले आहेत. दारिद्र्य, अपुरे शिक्षण व रोजगारीचा अभाव यामुळे शेतकरी कुटुंबातील बहुसंख्य मुले सैन्यामध्ये भरती होत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे औद्योगिक श्रमिक पुरवठा. तर भारतातील विविध उद्योगात काम करणारे बहुसंख्य श्रमिक हे देशातील शेतमजूर कुटुंबातूनच आलेले आहेत. हंगामाच्या काळात ते शेतीवर काम करतात व बाकीच्या दिवसात विविध उद्योगात काम करण्याकरता शहराकडे जातात. भारतात औद्योगिक श्रमाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे उत्पादनाचे कार्य 2 ते 3 पाळ्यांमध्ये चालविण्यात येते. त्यानंतर आपण अभ्यासूया शेतमजुरांच्या समस्या कोणत्या आहेत. यातील पहिला मुद्दा आहे बेकारी. तर शेतमजुरांची वाढती संख्या व शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा अवलंब यामुळे भारतीय शेतमजुरासमोर बेकारी व अर्धबेकारीची समस्याही निर्माण झालेली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे अल्प मजुरी. तर भारतातील शेतमजुरांना मिळणारी मजुरी अत्यंत कमी आहे. सध्या स्थितीत आर्थिक विकास आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणल्यामुळे मजुरी दरात वाढ झालेली आपणास दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे ऋणग्रस्तता. तर बेकारी व अर्धबेकारी तसेच मजुरीचे अल्प दर यामुळे बहुतेक शेतमजूर हे गरीब आहेत. त्यांना आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज सावकाराकडून घ्यावे लागते. सावकार हा शेतमजुराच्या अडचणीचा फायदा घेऊन त्यांना जास्त व्याजदराने कर्ज देतो. कर्जावरील व्याजाचा दर इतका जास्त असतो की बरेचदा व्याजाची फेड करता करता शेतमजुराचे कंबरटे मोडतात. त्यामुळे मरेपर्यंत त्यांना कर्ज फेडता येत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे ग्रामीण उद्योगाचा ऱ्हास. तर ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी भारतात अनेक ग्रामीण व कुटीर उद्योग होते. शेतीमध्ये कोणतेही काम नसले की ग्रामीण भागातील शेतमजूर या उद्योगात काम करीत असत. परंतु ब्रिटिशांच्या आगमनानंतर ग्रामीण व कुटीर उद्योग नष्ट झाले. त्यामुळे आता शेतीवर काम नसले तर शेतमजुरांना बेकार राहावे लागते. त्यानंतरचा मुद्दा आहे वेठबिगारी. तर एखाद्या शेतमजुराने सावकाराकडून कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची परतफेड होईपर्यंत त्याला सावकाराच्या घरी बिगारीने काम करावे लागते. यालाच वेठबिगारी असे म्हणतात. सध्या कायद्याने वेठबिगारी पद्धतीचे उच्चाटन करण्यात आले असले तरी अजूनही समूळ ते नष्ट झालेले नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे संघटनेचा अभाव. तर भारतातील शेतमजूर दूरदूरच्या खेड्यापाड्यात विखुरलेले असल्यामुळे ते एकत्रित येऊन आपली संघटना निर्माण करू शकत नाही आणि जोपर्यंत शेतमजुरांची संघटना निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या मागण्याकडे कोणीही लक्ष देणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे अज्ञान. तर भारतातील बहुसंख्य शेतमजूर अशिक्षित आणि अडाणी आहेत. त्यांना श्रमविषयक कायद्याची माहिती नसते. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील जमीनदार, सावकार व दुकानदार त्यांचे शोषण करतात.
त्यानंतरचा मुद्दा आहे सरकारचे दुर्लक्ष. तर स्वातंत्र्यापूर्वी सरकारने शेतमजुराकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यानंतर मात्र सरकारने शेतमजुरांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरता प्रयत्न केलेत, परंतु तेही अपुरे आहेत. काही कायदे करण्यात आले, परंतु त्यांची व्यवस्थितपणे अंमलबजावणी झालेली नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे अयोग्य निवास व्यवस्था. तर बहुसंख्य शेतमजूर गवताच्या किंवा मातीच्या झोपडीत राहतात. या झोपड्या इतक्या लहान असतात की शेतमजुराला त्यात पाय पसरून झोपणेही कठीण होते. झोपडीला एकच दार असते, खिडकी तर नावालाही नसते. झोपडीतील ओलसरपणा, कोंदट हवा, सूर्यप्रकाशाचा अभाव इत्यादीचा परिणाम हा शेतमजुराच्या आरोग्यावर होत असतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे जमीन मालकाचा विरोध. तर शेतमजुरांचे हितसंबंध हे आपल्या हितसंबंधाच्या अगदी विरोधात आहेत, अशी बहुसंख्य जमीन मालकाची भावना आहे. मजुरीच्या दरात वाढ झाल्यास त्यांचे उत्पन्न कमी होईल अशी भीती जमीन मालकांना वाटत असल्यामुळे ते नेहमी मजुरीच्या दरात वाढ होऊ देत नाही. त्यानंतर अभ्यास करूया शेतमजुरांच्या समस्या सोडवण्याकरता सरकारद्वारे करण्यात आलेले प्रयत्न. तर मुद्देसूद आपण त्याचा अभ्यास करूया. त्यातील पहिला पॉईंट आहे किमान मजुरी कायदा. तर 1948मध्ये केंद्र सरकारने किमान मजुरीचा कायदा पास केला. तसेच निरनिराळ्या राज्य सरकारांनी 3 वर्षाच्या आत शेतमजुरांसाठी किमान मजुरीचा कायदा पास करावा असा आदेश दिला. या आदेशानुसार प्रथम योजनेच्या काळात पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश व दिल्ली इत्यादी राज्यात स्थानिक किंमत पातळी व राहणीमान विचारात घेऊन मजुरीचे दर ठरवण्यात आले. भारतातील वेगवेगळ्या राज्यातील परिस्थितीत भिन्नता असल्यामुळे त्या राज्यांनी ठरवून दिलेल्या मजुरीच्या दरात देखील बरीच तफावत होती. 1975मध्ये 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत किमान मजुरी कायद्याचा फेरविचार करण्यात आला. त्यानंतरचा मुद्दा आहे वेठबिगारीचे उच्चाटन. तर भारतात शेकडो वर्षापासून वेठबिगारी पद्धती अस्तित्वात होती. एखाद्या गरीब शेतमजुराला पैशाची गरज पडली की तो जमीनदाराकडून किंवा सावकाराकडून कर्ज घेत असे. कर्जावरील व्याजाचा दर इतका भरमसाठ असे की शेतमजुराने कितीही प्रयत्न केले तरी कर्जाची परतफेड करणे त्याला शक्य होत नसे आणि जोपर्यंत कर्जाची परतफेड होत नाही तोपर्यंत शेतमजुराला त्या सावकाराकडे पिढ्यानपिढ्या गुलाम म्हणून कष्ट करावे लागत असे. अशा प्रकारचे माणुसकीला काळिमा फासणारी वेठबिगारीची पद्धत ही भारतात कित्येक वर्षापासून प्रचलित होती. या पद्धतीमुळे लाखो शेतमजुराचे शोषण होत असे. तर 26 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर करून 20 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे ठरवण्यात आले. या 20 कलमी कार्यक्रमामध्ये एक कलम वेठबिगारी पद्धतीच्या उच्चाटनासंबंधीचे होते. तसेच 24 ऑक्टोबर 1975 रोजी राष्ट्रपतींनी वेठबिगारी पद्धतीचे उच्चाटन करणारा अध्यादेश जाहीर केलेला होता. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे जमिनीचे वाटप. तर शेतमजुरांना विशिष्ट आर्थिक व सामाजिक दर्जा मिळवून देण्याच्या उद्देशाने सरकारने थोडी का होईना परंतु जमीन उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यासाठी सरकारने कमाल जमीन धारणा कायद्याची अंमलबजावणी करून अतिरिक्त जमिनीचे भूमिहीन शेतमजुरांमध्ये वितरण करण्याचे कार्य सुरू केलेले आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे भूदान चळवळ. तर भूदान चळवळ ही स्वर्गीय विनोबाजी भावे यांनी उभारलेली पूर्णतः गैर सरकारी चळवळ आहे, परंतु ही चळवळ यशस्वी करण्याकरता सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या चळवळीच्या यशामध्ये सरकारी प्रयत्नांचा व मदतीचा बराच वाटा आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे घरे बांधण्यास जमीन. तर भारतातील बहुसंख्य शेतमजूर मातीच्या किंवा गवताच्या झोपडीत राहतात. शेतमजूर ज्या झोपडीत राहतात ती झोपडी देखील त्यांच्या मालकीची नसते, ती त्यांच्या मालकाने स्वतःच्या जागेत बांधून दिलेली असते. त्यामुळे एखाद्या शेतमजुराने मालकाचे काम सोडून दुसरीकडे कामाला जायचे ठरवले तर त्याच्यासमोर प्रथम निवासाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून लहानसे का होईना परंतु स्वतःच्या मालकीचे घर असावे असे प्रत्येक शेतमजुराला वाटते. शेतमजुरांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात भूमिहीन शेतमजुरांना घरे बांधण्यासाठी मोफत जागा देण्यासंबंधीचे कायदे पास करण्यात आले.
त्यानंतरचा मुद्दा आहे सहकारी संस्था. तर भारतातील शेतमजुरांना वर्षातून जवळपास 6 महिने काम मिळते व 6 महिने बेकारीत काढावे लागते. बेकारीच्या दिवसात त्यांनी एखादा व्यवसाय करावयाचे ठरवले तर भांडवलाची समस्या निर्माण होते. शेतमजुरांची ही अडचण लक्षात घेऊन सरकारने दुसऱ्या योजनेपासून शेतमजुरांच्या सहकारी संस्था स्थापन करून त्यांना सरकारी कामाचे ठेके देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे लघु उद्योगाचा विकास. तर ग्रामीण भागातील बेकारी व अर्धबेकारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने लघु उद्योगाच्या विकासावर भर दिला आहे. लघु उद्योगाच्या स्थापनेसाठी स्वस्त दराने कर्जपुरवठा करणे, उत्पादन करात सूट देणे, विक्री करात सूट देणे व लघु उद्योगात तयार होणाऱ्या मालाची विपणन व्यवस्था करणे इत्यादी बाबीवर सरकारने विशेष जोर दिलेला आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे रोजगार हमी योजना. तर ग्रामीण भागातील बेकार व अर्धबेकार लोकांना बेकारीच्या दिवसात काम देण्यात यावे म्हणून रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. सर्वप्रथम 1971 मध्ये ही योजना आखण्यात आली. त्यानंतर 1975 मध्ये या योजनेत आवश्यक ते फेरबदल करून या योजनेला व्यापक स्वरूप देण्यात आले. ग्रामीण भागातील 18 वर्षावरील कोणत्याही स्त्री पुरुषाला अन्यत्र कोठेही काम मिळत नसेल तर त्यांना काम हवे असेल तर या योजनेद्वारे रोजगार देण्याची व्यवस्था सरकारद्वारे केली जाते. त्यानंतर आपण अभ्यास करूया शेतमजुरांच्या आर्थिक स्थितीत सुधारणेकरता अंमलात आणावयाच्या उपाययोजना. तर या कोणत्या उपाययोजना त्यांचा आपण इथं मुद्देसूद अभ्यास करूया. त्यातील पहिला मुद्दा आहे कायद्याची अंमलबजावणी. तर शेतमजुरांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारने किमान मजुरी कायदा, वेठबिगारी उच्चाटन कायदा, कमाल जमीन धारणा कायदा इत्यादी कायदे पास केले आहेत. परंतु या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्यांचा शेतमजुराच्या आर्थिक स्थितीवर पाहिजे तसा अनुकूल परिणाम झालेला नाही. म्हणून सरकारने एक स्वतंत्र कार्यक्षम यंत्रणा उभारून तिच्यामार्फत विविध कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून घ्यावी. त्यानंतरचा मुद्दा आहे औद्योगिक विकास. तर वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीवरील मजुरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बेकारी व अर्धबेकारीचा प्रश्न अधिकाधिक तीव्र होत आहे. म्हणून देशातील औद्योगिक क्षेत्राचा विकास जलद गतीने केल्यास शेतीवरील अतिरिक्त मजुरांना औद्योगिक क्षेत्रामध्ये रोजगार मिळू शकेल व त्यामुळे बेकारी व अर्धबेकारीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होऊ शकेल. त्यानंतरचा मुद्दा आहे पाणी पुरवठ्याच्या सोयी. तर भारतातील बहुतांश शेती ही नैसर्गिक पावसावर अवलंबून असल्यामुळे अशा शेतीमधून वर्षातून एकदाच पीक घेता येते. त्यामुळे शेतमजुरांना वर्षातून फक्त 3 ते 4 महिने काम मिळते. म्हणून पाणी पुरवठ्याच्या सोयीचा विकास केल्यास शेतीमधून वर्षातून 2 ते 3 पिकं घेणे शक्य होईल व त्यामुळे शेतमजुरांना 12 महिने रोजगार मिळू शकेल. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे शेतमजुरांना आर्थिक मदत. तर ज्या भूमिहीन शेतमजुरांना सरकारने जमिनीचे वाटप केले त्यांनी आपल्या आर्थिक हालाखीमुळे ती जमीन तशीच पडीत ठेवली. म्हणून ती जमीन लागवडीखाली आणण्यासाठी बैलजोडी, शेतीची अवजारे, खते, बियाणे इत्यादी खरेदीसाठी सरकारने आर्थिक मदत करावयास हवी. त्यानंतरचा मुद्दा आहे कामाच्या तासाची निश्चिती. तर सध्या स्थितीत शेतमजूर हा मालकाचा 24 तासाचा नोकर समजला जातो. त्याला केव्हाही कामावर पाठवले जाते. म्हणून शेतमजुराने दिवसभरात मालकाकडे किती तास काम करावे यासंबंधी नियम घालून द्यावे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे सुट्टीची सोय. तर सध्या स्थितीत कोणत्याही कारणाने का होईना शेतमजूर कामावर आला नाही तर त्याची मजुरी कापली जाते. त्यामुळे शेतमजूर बरेचदा प्रकृती ठीक नसताना देखील कामावर जातो. त्यामुळे त्याचे आरोग्यसुद्धा ढासळते. म्हणून प्रत्येक शेतमजुराला महिन्यातून काही दिवस किरकोळ रजा देण्याची व्यवस्था करावी. त्यानंतरचा मुद्दा आहे कर्जाची सोय. तर बहुसंख्य शेतमजूर सावकार व जमीनदाराच्या कर्जाखाली दबलेले असतात. सावकाराच्या कर्जावरील व्याजाचा दर इतका भरमसाठ असतो की शेतमजुराने कितीही प्रयत्न केले तरी सावकाराच्या कर्जाचे ओझे कमी होत नाही. तर सावकारांच्या या पाशातून शेतमजुरांची सुटका करण्यासाठी त्यांना स्वस्त दराने कर्ज पुरवठा करण्याची व्यवस्था करावी. त्यानंतरचा मुद्दा आहे केंद्रीय संस्थेची स्थापना.
तर ग्रामीण भागातील लोकांना काम मिळवून देण्यासाठी ग्रामीण भागात मजूर सेवा योजन केंद्र स्थापन करावे आणि त्याद्वारे शेतमजुरांना कामे मिळवून द्यावी. त्यामुळे शेतमजुरांची बेकारी व अर्धबेकारी कमी होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे लघु उद्योगांचे प्रशिक्षण. तर शेतीवरील शेतमजुराचा भार कमी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतमजुरांना लघु उद्योगासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात यावे व लघु उद्योगाची स्थापना करण्याकरता त्यांना सरकारने कर्ज पुरवठा करावा. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे शेतमजुरांचे संघटन. तर भारतातील शेतमजुरांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्याकरता त्यांची संघटना तयार करणे आवश्यक आहे. भारतातील काही श्रमिक संघटना व राजकीय पक्ष शेतमजुरांची संघटना स्थापन करण्यात पुढाकार घेत आहेत, परंतु या शेतमजुरांच्या हितापेक्षा त्यांचा राजकीय स्वार्थ दडलेला असतो. म्हणून शेतमजुरांनीच तयार केलेली व शेतमजुरांच्या हितासाठी झटणारी शेतमजुरांची स्वतंत्र संघटना उभारणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण शेतमजुरांचा अर्थ व परिभाषा, शेतमजुरांचे प्रकार, भारतीय शेतमजुरांच्या समस्या, शेतमजुरांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याकरता सरकारद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, तसेच शेतमजुरांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी अंमलात आणावयाची उपाययोजना, या सर्व बाबींचा इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.